आज अजित पवारांचं निधन झालं, संपूर्ण महाराष्ट्र शोकात बसला. हो, काल सकाळी ही दुःखद घटना घडली. मीही जस्ट मोबाईल सकाळी उघडला आणि पहिलीच रील्स मला पाहायला मिळाली. अजितदादांच्या विमानाचा अपघात झाला आणि त्याच्यानंतर गंभीर जखमी अशी बातमी आली होती आणि लगेच 15-20 मिनिटांनं अजितदादांचं दुःखद निधन झालं. महाराष्ट्राचा एक मुरब्बी नेता, एक प्रखर राजकारणी आणि समाजकारण, अर्थकारण आणि राजकारण या तिन्ही क्षेत्रात ज्या माणसाचा वट होता आणि विशेष म्हणजे प्रशासकीय प्रभाव जो आहे त्या एका झटक्यात कोणत्याही अधिकाऱ्यानं सांगितलेलं काम केलंच पाहिजे असा नेता महाराष्ट्रातून गेला आणि एक मोठी पोकळी आता महाराष्ट्रात निर्माण झाली आहे. ठीक आहे, या महाराष्ट्राचं राजकारण पुढं कसं असेल असाही प्रश्नचिन्ह लोकांच्या समोर निर्माण झाला आहे आणि असा नेता सर्वसामान्य लोकांमधून गेल्यामुळे सर्वसामान्याचा आवाज, शेतकऱ्याचा आवाज कुठंतरी थांबला असं आम्हाला तरी वाटते. कारण शेतकऱ्याची बाजू धरणारा, शेतकऱ्याचे मुद्दे पटकन निकाली लावणारा एक नेता आणि कुठेही गेल्यानंतर सर्वसामान्याचे जेवढेही निवेदन आहे ते सहज घेऊन त्याच्यावर लगेच तत्काल निकाली काढणारा नेता आमच्यातून आज हिरावला गेला. मी एवढंच सांगेल की या दुःखद क्षणी संपूर्ण पवार कुटुंबाच्या दुःखात आम्ही सर्व सहभागी आहे आणि या दुःखातून ईश्वर पवार कुटुंबियांना बाहेर पडण्याची शक्ती प्रदान करो आणि त्यांच्या आत्म्याला शांती मिळो. तुम्ही कधी अजितदादांशी प्रत्यक्ष भेटला का? नाही, मी प्रत्यक्ष माझी तर भेट नाही झाली, पण दादांचं जे काम होतं आणि मीडिया म्हणजे मीडियाला आवडणारा आणि मीडियांना खेळून ठेवणारा एकमेव नेता पाहिला. मिश्किल उत्तरं देणं, ठीक आहे, त्याच्यानंतर मीडिया मॅनेजमेंट जे होतं ते दादाचं एक अफलातून होतं आणि एक प्रभाव होता पूर्ण महाराष्ट्रावर. आणि महायुतीत जरी असन तर शिव फुले शाहू, ठीक आहे, फुले आंबेडकर शाहू विचारधारा घेऊन चालणारा व्यक्तिमत्व महाराष्ट्रातून हिरावलं गेलं. त्याच्यामुळे पुरोगामी विचारसरणीला कुठंतरी आता तडा गेला आणि ही विचारसरणी पुढे नेणारा नेता आता शिल्लक नाही राहिला. तो नेता आमच्यातून हिरावला गेला, याचं दुःख आम्हाला प्रचंड आहे.